आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 3.1 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला एक निश्चयक दिला आहे आणि त्याच्या किमती काढवणारी कृती करून दाखवली आहे। त्यामध्ये आपल्याला चौकटी फक्त भरायच्या आहेत। आता हा निश्चयक आहे, याची किंमत कशी काढायची। याआधी सुद्धा आपण दोन उभ्या रेषांमध्ये संख्या 9 शिकलेलो आहोत। ते होतं केवल मूल्य। केवल मूल्य आणि निश्चयक वेगळे आहेत। केवल मूल्याचं मूल्य नेहमी धन असतं, निश्चयकाचं मूल्य ऋण सुद्धा येऊ शकतं। निश्चयकामध्ये पहा दोन आडव्या ओळी आणि दोन उभे स्तंभ दिलेले आहेत, म्हणजे चार संख्या आपल्याला इथे विशिष्ट पद्धतीने मांडलेल्या आहेत। हा आहे निश्चयक। या निश्चयकाचं कोटी असतो 2, कारण इथे दोन ओळी आणि दोन स्तंभामध्ये चार संख्या लिहिलेल्या आहेत। आता या निश्चयकाची किंमत कशी काढायची, तर तिरपा गुणाकार करून या निश्चयकाची किंमत काढली जाते। आधी हा गुणाकार करायचा 3 गुणिले 5 आणि त्याच्यातून हा गुणाकार वजा करायचा 2 गुणिले 4। मग आता इथे आपल्याला कृती करून दाखवली आहे। 3 गुणिले या चौकटीत काय येतील, 3 गुणिले 5। पहिल्यांदा हा गुणाकार करायचा, म्हणून 3 गुणिले 5 या चौकटीत येतील 5, वजा दुसरा गुणाकार या गुणाकारातून वजा केला जातो। मग या चौकटीत काय येईल, हा गुणाकार 2 गुणिले 4। मग या चौकटीत येतील 2 गुणिले 4। मग 3 गुणिले 5, 3 5 15 या चौकटीत येतील 15, 3 5 15। वजाचं चिन्ह 2 गुणिले 4 8 इथे दिलेले आहेत आणि 15 वजा 8, 15 मधून 8 गेले, खाली किती राहिले 7। मग या चौकटीत येतील 7, म्हणजे या निश्चयकाची किंमत आली आहे 7। आता पुढचा दुसरा प्रश्न आहे, पुढील निश्चयकांच्या किमती काढा। इथे आपल्याला निश्चयक दिलाय पहिला -1, 7, 2 आणि 4। या निश्चयकाची किंमत कशी काढायची, तिरपा गुणाकार करून। तिरपा गुणाकार म्हणजे पहिल्या गुणाकारातून दुसरा गुणाकार वजा करायचा। पहिला गुणाकार नेहमी हाच मांडायचा, हा गुणाकार आधी मांडायचा नाही। मग इथं काय येईल, -1 गुणिले 4 वजा दुसरा गुणाकार कोणता, 7 गुणिले 2 बरोबर। आता वजा गुणिले अधिक। आता ही उदाहरणे सोडवताना आपल्याला चिन्हांचे नियम चांगले लक्षात पाहिजेत। वजा गुणिले अधिक काय येतं, वजा, म्हणून मग इथे चिन्ह येईल वजा आणि 4 1 4, म्हणजे इथे येतील -4। पुन्हा हे वजाचं चिन्ह। आता हे 7 दुणे 14, अधिक गुणिले अधिक 14, म्हणजे 7 दुणे 14। आता बरोबर। आता इथं पण चिन्हांचा नियम आला पुढे पहा। इथे दोन्हींना समान चिन्ह आहे, वजा वजा। मग -4 आणि -14 समान चिन्ह असताना आपण काय करतो, बेरीज। दोन्हींना वजा चिन्ह असले तरी ते समान आहेत आणि समान चिन्ह असताना आपण करतो बेरीज। मग 14 आणि 4 किती झाले, 18, आणि 18ला चिन्ह कोणतं येतं, जे दोन्हींना चिन्ह आहे ते, म्हणजे वजा। म्हणजे या निश्चयकाची किंमत आली -18। पुढचं त्यातलं दुसरं उदाहरण दिलं आहे 5, 3, -7 आणि 0। हा निश्चयक आहे, याच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत। हा निश्चयक आहे, याच्या आपल्याला किंमत काढायची आहे। कसे करतो आपण, पहिल्यांदा हा गुणाकार लिहितो, 5 गुणिले 0, त्याच्यातून दुसरा गुणाकार वजा करतो, 3 गुणिले -7 बरोबर। शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर काय येतो गुणाकार, 0, 5 0 0, वजाचं चिन्ह आणि 7 त्रिक 21, 21ला कोणतं चिन्ह येईल, वजा, कारण 7ला वजा चिन्ह आहे, म्हणजे -21। आता हा 0 वजा वजा अधिक, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतल्या पदाचं चिन्ह बदलणार, वजा वजा काय होईल, अधिक, म्हणजे इथे येतील +21। मग बरोबर 0 अधिक 21 किती झाले, 21, म्हणजे या निश्चयकाची किंमत किती आली, 21। पुढचं उदाहरण 7/3, 5/3, 3/2, 1/2। पहिल्यांदा हा गुणाकार मांडायचा, 7/3 गुणिले 1/2 आणि वजा हा गुणाकार 5/3
गुणिले 3/2. आता गुणाकार करताना अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहितो आपण. मग 7 1 7, छेदामध्ये 3 दुणे 6, वजाचं चिन्ह 5 त्रिक 15, अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदांचा गुणाकार छेदस्थानी 3 दुणे 6. आता छेद समान आहे, छेद समान करायची गरज नाही, म्हणजे इथं आले 6, इथं हे 7 आणि हे वजा 15. आता भिन्न चिन्ह आहे, भिन्न चिन्ह असताना होते वजाबाकी. छेद आहे तसा लिहिला आणि 15 मधून 7 वजा केले, 15तून 7 गेले, खाली राहिले 8. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह 7 आणि 15 पैकी मोठे 15, म्हणून 15ला वजा चिन्ह आहे, म्हणून 8ला वजा चिन्ह. आता इथं आणखीन संक्षिप्त रूप देता येऊ शकते. पहा, 2ने भाग जातोय, बेत्रिक 6 आणि बेचोक 8, म्हणजे बेचोक 8 आणि बेत्रिक 6. 2ने 8ला भागल्यावर 8ला वजा चिन्ह असल्यामुळे इथं 4ला पण वजा चिन्ह, म्हणजे वजा 4/3. या निश्चयकाची किंमत आली वजा 4/3. आता हे वजाचं चिन्ह इथं दिलं तरी चालतं. तिसरा प्रश्न आहे, पुढील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. आता पहिलं समीकरण आपल्याला दिलं आहे, पहिलं उदाहरण आपल्याला दिलं आहे 3x वजा 4y बरोबर 10, आणि दुसरं समीकरण आहे 4x अधिक 3y बरोबर 5. आता क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवताना प्रथम आपल्याला ही समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत का ती पाहायची. जे काय x चलाचं पद, y चलाचं पद आणि नंतर स्थिरांक. इथे या समीकरणामध्ये बरोबर आहे, x चलाचं पद आहे, नंतर y चलाचं पद आहे, नंतर स्थिरांक किंवा स्थिर पद आहे. या समीकरणात सुद्धा x चलाचं पद, y चलाचं पद आणि स्थिर पद हे आधी आपण समीकरण तपासून घ्यायची. की दुसरी पायरी काय, तर आपल्याला 3 निश्चयकांच्या किमती काढायच्या, dx आणि dy या 3 निश्चयकांच्या इथं आपल्याला किमती काढायच्या आहेत. मग त्या निश्चयकांच्या किमती काढण्यासाठी आपल्याला ते निश्चयकाचे स्तंभ घ्यावे लागतील. ते कसे घ्यायचे, तर आधी आपण x आणि y चे जे सहगुणक आहेत त्यांना आपण नावे देऊन घेतली. पहा, चलाच्या स्वरूपात. पहा, a म्हणजे एक्सचा सहगुणक, एक्सचा सहगुणक इथं काय आहे 3, आणि a1 म्हणजे पहिल्या समीकरणातला एक्सचा सहगुणक. आधी आपण समीकरणं लिहून घ्यायची दोन्ही पण. पहिलं समीकरण आहे आपलं 3x वजा 4y बरोबर 10, पहिलं समीकरण, आणि दुसरं समीकरण 4x अधिक 3y बरोबर 5. अशी दोन्ही समीकरणे लिहून घेतल्यावर आपण a म्हणजे काय, तर एक्सचा सहगुणक, एक्सचा सहगुणक इथे 3 आहे, याला आपण म्हटलं a. हा पहिल्या समीकरणातला आहे म्हणून याला नाव दिलं a1. a2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातला एक्सचा सहगुणक, नंतर b म्हणजे वायचा सहगुणक, b1 म्हणजे पहिल्या समीकरणातला वायचा सहगुणक काय आहे वजा 4, आणि b2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातला वायचा सहगुणक किती आहे इथे 3, आणि c म्हणजे हे स्थिर पद पहिल्या समीकरणातला आहे म्हणून याला c1 किती आहे इथं मग 10, आणि c2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातलं स्थिर पद c2 हे आहे 5. आता a1 b1 c1 काय आहे ते आपल्याला समजलंय. मग त्यात आपण त्याच्या किमती घालून घ्यायच्या. इथे a1 किती आहे, a1 म्हणजे पहिल्या समीकरणातला एक्सचा सहगुणक 3 म्हणून 3 लिहून घेतला. b1 काय किती आहे, वायचा सहगुणक पहिल्या समीकरणातला किती आहे वजा 4. c1 किती आहे, c1 म्हणजे इथला हा स्थिर पद ते किती आहे 10. नंतर a2 म्हणजे एक्सचा सहगुणक पण दुसऱ्या समीकरणातला, हे आहे आपलं दुसरं समीकरण किती आहे 4. b2 म्हणजे वायचा सहगुणक किती आहे दुसऱ्या समीकरणातला 3, आणि c2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातलं स्थिर पद किती आहे 5. हे आपण त्याची किमती लिहून घेतल्या. नंतर आपल्याला नंतर आपल्याला d या निश्चयकाची किंमत काढायची आहे. काढताना आपल्याला इथे स्तंभ घ्यावे लागतात. इथे आपण 2 स्तंभ घेतले आहेत. ते कसे घेतले आहेत पहा, a1 a2
हा पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ B1 B2 म्हणजे काय, हे सहगुणक आणि हे सहगुणक बरोबर चिन्हाचे इकडचे दोन्ही पण सहगुणक आपण घेतले आहेत. एक्सचे सहगुणक आणि वायचे सहगुणक. एक्सचे सहगुणक एका स्तंभात लिहिले आणि वायचे सहगुणक दुसऱ्या स्तंभात लिहिले. एक्सचा सहगुणक हा A1 दुसऱ्या समीकरणातला A2, वायचे सहगुणक पहिल्या समीकरणातला B1 आणि दुसऱ्या समीकरणातला B2. आणि मग याच्यात आपण याच्या किमती टाकल्या. A1 किती आहे 3, 3 लिहून घेतला. A2 किती आहे 4, इथे 4 लिहून घेतला. B1 किती आहे -4 लिहून घेतले. आणि B2 किती आहे 3. यात किमती टाकल्या. आता याची किंमत, निश्चयकाची किंमत कशी काढायची आपण या आधीच्या उदाहरणात शिकलेलो आहोत. कसं करायचंय, आधी हा गुणाकार लिहायचा 3 गुणिले 3, मग 3 गुणिले 3 आपण लिहून घेतला गुणाकार. नंतर त्याच्यातून हा गुणाकार वजा करायचा, -4 गुणिले 4, मग -4 गुणिले 4 आपण लिहून घेतले. मग 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 आले. पहिल्यांदा हाच गुणाकार लिहायचा, हा गुणाकार आधी लिहायचा नाही, हा गुणाकार लिहिला त्याच्यातून हा दुसरा गुणाकार वजा केला. -4 गुणिले 4, 3 त्रिक 9 आणि -4 गुणिले अधिक 4 किती आले, 4 चौक 16. 16ला येईल वजाचं चिन्ह, कारण वजा गुणिले अधिक वजा आणि कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून आतल्या पदाचं चिन्ह बदलून ते होतील अधिक 16. म्हणजे इथं आलं 9 अधिक 16 आणि 9 अधिक 16 झाले 25. म्हणजे डी ची किंमत आली, डी या निश्चयकाची किंमत आली आपली 25. डी या निश्चयकाची किंमत काढली. आता आपल्याला dx या निश्चयकाची किंमत काढायची आहे. यासाठी आपल्याला 2 स्तंभ घ्यायचे आहेत. आता इथे स्तंभ कसे घेतात, इथे आपण बरोबर पहिले 2 स्तंभ घेतले होते, एक्सचे सहगुणक आणि वायचे सहगुणक. हे आहेत एक्सचे सहगुणक, हे आहेत वायचे सहगुणक. आता इथं एक्स आहे म्हणून इथले एक्सचे सहगुणक काढून टाकायचे. आता हे स्तंभ लक्षात घ्यायचे, इथं एक्सचे आहेत, इथं वायचे आहेत. आता इथं dx लिहिताना आपण जे एक्सचे सहगुणक इथे घेतले होते ते काढायचे आणि त्याऐवजी स्थिर पदे घ्यायची. शेवटची स्थिर पदे म्हणजे C1 C2, म्हणून आपण इथं घेतलं C1 C2. इथं x आहे म्हणून एक्सचे काढायचे आणि स्थिर पदे घ्यायची शेवटची C1 C2. आणि हे B1 B2 जे आपण घेतलेले आहेत ते तसेच आहे तसेच राहू द्यायचे, B1 B2. आणि मग आता याच्या आपण किमती भरायच्या. C1 किती आहे 10, C1 10. C2 किती आहे 5, 5 लिहून घेतले. B1 किती आहे B1 -4, इथं -4 लिहून घेतले. इथं B2 लिहायचं आहे, B2 किती आहे 3, 3 लिहून घेतले. आता निश्चयकाची किंमत कशी काढायची ते आपण शिकलेलो आहोत. पहिल्यांदा हा गुणाकार लिहायचा 10 गुणिले 3, मग 10 गुणिले 3 लिहून घेतले. त्याच्यातून हा गुणाकार वजा करायचा, हा तिरपा गुणाकार -4 गुणिले 5, मग त्याच्यातून दुसरा गुणाकार वजा केला, -4 गुणिले 5. आता याची किंमत काढायची. पहा 10 गुणिले 3, 10 त्रिक 30. आता हे -4 गुणिले 5 किती झाले 20, 4 पंचे 20. पण त्याला एका पदाला वजा चिन्ह आहे म्हणून गुणाकाराला उत्तराला वजा चिन्ह येईल. आणि हे कंसाच्या बाहेर येताना इथे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून वजा वजा अधिक, म्हणून हे 20 झाले अधिक. मग 30 अधिक 20, 30 अधिक 20 किती झाले 50. मग dx या निश्चयकाची आपली किंमत आली 50. आणखी एक निश्चय काढायचा आपल्याला. आता पुढे आपल्याला काढायची आहे dy या निश्चयकाची किंमत. आता dy या निश्चयकाची किंमत काढताना आपल्याला स्तंभ लिहायचे आहेत. आता हे स्तंभ कसे घ्यायचे पहा. आपण d चा जो निश्चय घेतला होता त्यातले स्तंभ पहा. आधी आपण xचे सहगुणक घेतले होते, नंतर yचे. आता इथं y घेतलाय म्हणून आपण काय करायचं, एक्सचे सहगुणक आहेत ते घेतलेले तसेच ठेवायचे आणि वायचे सहगुणक काढायचे आणि त्याऐवजी स्थिर पदे घ्यायची. स्थिर पदे कोणती C1 आणि C2. म्हणून आपण एचे सहगुणक A1 A2 तसेच ठेवले आणि इथं जे आपण वायचे सहगुणक घेतले होते ते काढून टाकले आणि त्याऐवजी काय घातलं C1 C2. लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला पहा इथं x आहे म्हणून आपण xचे सहगुणक काढून टाकले आणि त्याऐवजी स्थिर पदे घेतली. जेव्हा आपण dy काढायचा असतो तेव्हा इकडच्या स्तंभातले आपण जे वायचे सहगुणक घेतलेले आहेत ते काढून टाकायचे आणि त्याऐवजी स्थिर पदे घ्यायची आणि एक्सचे आहेत तसेच ठेवायचे. आता हे स्तंभ आपले लिहून झाले, त्याच्यात आपल्याला किमती टाकायच्या. A1 किती आहे, A1 आपला 3 आहे म्हणून 3 लिहिले. A2 आहे 4,
4 लिहिले, C1 आहे 10 आणि C2 आहे 5. मग किमती टाकल्यावर आपल्याला काय करायचं असतं, या निश्चयकाची किंमत कशी काढायची, तिरपा गुणाकार करून. आधी हा गुणाकार लिहायचा 3 गुणिले 5, त्याच्यातून हा गुणाकार वजा करायचा 10 गुणिले 4. मग इथं 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 लिहून घेतले. नंतर हा गुणाकार 3 5 15 आणि वजाचं चिन्ह 10 चोक 40 आणि इथे दोघांना भिन्न चिन्ह आहेत, याला आहे अधिकचं चिन्ह, याला वजा चिन्ह. भिन्न चिन्ह असताना आपण करतो वजाबाकी. मग 40 मधून 15 गेले 25. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह द्यायचं, कोणत्याचं, वजा. मोठं पद कोणतं आहे, 40, म्हणून 40ला वजा चिन्ह आहे म्हणून 25ला वजा चिन्ह. म्हणजे dy या निश्चयकाची किंमत किती आली, वजा 25. आता या निश्चयकाची किंमत काढल्यावर पुढे काय करायचं पहा. आता आपल्याला ती एक सामायिक समीकरणे सोडवायची आहे. म्हणजे काय करायचं, x आणि y किमती काढायच्या आहेत. मग क्रेमरच्या पद्धतीनुसार x ची किंमत काढण्यासाठी हे सूत्र वापरलंय आणि y ची किंमत काढण्यासाठी हे सूत्र वापरलंय. x ची किंमत काढण्यासाठीचं सूत्र पहा dx/d आणि y ची किंमत काढण्यासाठीचं सूत्र dy/d. हे दोन्ही सूत्र लिहून घेतली. आता या सूत्रामध्ये आपल्याला फक्त किमती भरायच्या आहेत. x बरोबर dx, आपण या निश्चयकाची किंमत काढली, ती आली होती 50, ती याच्यात टाकली. आणि d ची किंमत, d या निश्चयकाची किंमत आली होती 25, ती इथं लिहून घेतली. नंतर y ची किंमत काढण्यासाठी dy या निश्चयकाची आपली किंमत किती आली होती, वजा 25 आणि d ची 25, मग ती आपण या सूत्रामध्ये टाकली. आता इथे पहा 25 1 25, 25 दुने 50, x बरोबर किती आले, 2. 25ने 50ला भागलं तर आले 2. आणि y ची किंमत 25 1 25, पण इथे वजा चिन्ह आहे म्हणून वजा 1, म्हणजे y ची किंमत आली वजा 1. म्हणजे x आणि y च्या आपल्याला किमती मिळाल्या, म्हणजे समीकरण आपलं सोडवून झालं. मग x आणि y च्या किमती किती आल्या आहेत ते आपण खाली लिहिलं आहे. xy बरोबर पहिली x ची लिहिली 2 आणि नंतर y ची वजा 1, ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. दुसरं उदाहरण आहे 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 आणि 6x बरोबर 8 वजा 5y. आता पहिली पायरी आपली क्रेमरच्या पद्धतीने समीकरणाची उकल काढताना की समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत का नाही ती पाहायची. म्हणजेच आधी xचं पद, नंतर yचं पद आणि नंतर स्थिर पद. इथे बरोबर चिन्हाच्या आधीच स्थिर पद आलंय या समीकरणात, म्हणजे हे समीकरण ax अधिक by बरोबर c या स्वरूपात नाही. हे समीकरण इथे सुद्धा xचं पद आणि लगेच बरोबरचं चिन्ह आणि नंतर स्थिर पद आणि नंतर yचं पद आलं आहे. म्हणजे हे समीकरण सुद्धा ax अधिक by बरोबर c या स्वरूपात नाही. मग आपण खाली लिहिलंय की दिलेली समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहू. मग आता ती कशी लिहायची. पहिलं समीकरण काय आहे, 4x अधिक 3y आणि हे स्थिर पद आपण बरोबर चिन्हाच्या इकडं घेऊया. हे 4 हे स्थिर पद इकडं घेतलं की ते योग्य स्वरूपात येईल, म्हणून मग हे 4 इथे वजा आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे घेतलं तर ते होतील अधिक 4. मग आपलं पहिलं समीकरण काय तयार झालं, 4x आहे तसे अधिक 3y आहे तसे आणि हे वजा 4 बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवले तर इकडे झाले अधिक 4. आता हे आपल्याला मिळालं पहिलं समीकरण. आता दुसरं समीकरण सुद्धा त्या स्वरूपात लिहायचं आहे. आधी xचं पद, नंतर yचं पद घ्यायचं, म्हणून मग हे 5yचं पद बरोबर चिन्हाच्या इकडे आहे, ते वजा आहे, ते बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊया. तर ते वजा आहे इकडे म्हणून ते इकडे आल्यावर होईल अधिक 5y. म्हणून मग 6x आहे तशी लिहिले आणि 5yचं पद आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतलं, ते झालं अधिक 5y आणि हे 8 आहे तसे इथं स्थिर पद आहे तसं राहू दिलं. मग हे आपलं दुसरं समीकरण तयार झालं. आता आपल्याला काय काढायचं आहे, dx आणि dy या निश्चयकांच्या किमती. त्यासाठी आपण इथं त्यांचे सहगुणक लिहून घेतले आहेत. म्हणजे xचे सहगुणक a1, xचा सहगुणक पहिल्या समीकरणातला 4 आहे, a2 दुसऱ्या समीकरणातला 6 आहे. yचे सहगुणक म्हणजेच b1 b2, yचे सहगुणक पहिल्या समीकरणातला म्हणजे b1 3 आहे आणि b2 किती आहे, 5 आहे. दुसऱ्या समीकरणातला yचा सहगुणक 5 आहे. आणि c1 c2 म्हणजे ही स्थिर पदे. c1 म्हणजे पहिल्या समीकरणातलं स्थिर पद आणि c2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातलं स्थिर पद, ते आपण लिहून घेतले. हे नाही लिहिली आणि डायरेक्ट आपण dx आणि yचे अशा प्रकारे इथून स्तंभ लिहून घेतले तरी चालतं.
आता डी या निश्चयकाची किंमत काढताना आपण स्तंभ लिहितो. ते कसे घेतो आपण? हे पहिले 2 स्तंभ घेतो. पहिले एक्सचे सहगुणक लिहितो आणि नंतर वायचे दुसऱ्या स्तंभात वायचे सहगुणक लिहितो. एक्सचे सहगुणक काय? A1 A2. दुसऱ्या स्तंभात वायचे सहगुणक B1 B2. याच्यात आपण किमती टाकतो. A1ची किंमत 4, A2ची 6, B1ची 3, B2ची 5 आपण इथे घेतलेल्या आहेत, लिहून घेतलेल्या. नंतर या निश्चयकाची किंमत कशी काढायची ती माहिती आहे. प्रथम आधी हा गुणाकार लिहायचा. 5 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 लिहिले, त्याच्यातून हा गुणाकार वजा करायचा. 3 गुणिले 6, मग 4 पंचे 20 आणि 6 त्रिक 18 आणि हे वजाचं चिन्ह वजा 18 आणि 20मधून 18 गेले, खाली राहिले 2 म्हणजे डी या निश्चयकाची किंमत किती आली? 2. आता आपल्याला काढायची आहे dx ची किंमत. आता dx ची किंमत काढताना आपण स्तंभ घेतो. हे स्तंभ कसे घेतो? हे जे आपण स्तंभ घेतले आहेत, आधी एक्सचे सहगुणक घेतले, नंतर वायचे घेतले, तर आपल्याला इथं एक्स आहे म्हणून आपण हे एक्सचे सहगुणक काढून टाकतो आणि त्याऐवजी स्थिर पदे घेतो. C1 आणि C2 ही जी स्थिर पदे आहेत, आधी पहिल्या समीकरणाचा C1 नंतर दुसऱ्या समीकरणाचा C2 आणि हे वायचे सहगुणक आहे तसेच राहू देतो. B1 B2. फक्त एक्सचे काढायचे आणि त्याच्याऐवजी काय घ्यायची? स्थिर पदे आणि मग त्याच्यात किमती टाकायच्या. C1ची किंमत 4, C2ची 8, B1ची 3, B2ची 5. नंतर यांचा करायचा तिरपा गुणाकार. 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 लिहिले, त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार. 3 गुणिले 8, 3 गुणिले 8, 4 पंचे 20 वजाचं चिन्ह आणि 8 त्रिक 24 आणि ह्या दोघांना भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल. 24मधून 20 गेले, खाली राहिले 4 आणि उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह वजा चिन्ह म्हणून इथं झालं वजा 4. dx ची किंमत मिळाली आपल्याला वजा 4. आता काढायचा आहे आपल्याला dy हा निश्चयक. dy ची निश्चयकाच्या स्तंभ लिहिताना आपण काय करतो? इथे y आहे म्हणून हे जे आपण वायचे स्तंभ घेतला होता, वायचे जे सहगुणक घेतले होते ते काढून टाकतो आणि त्याऐवजी स्थिर पद घेतो. C1 C2 आणि एक्सचे सहगुणक आहे तसेच राहू देतो. A1 A2. इथे y असल्यामुळं वायचे सहगुणक काढून टाकायचे आणि त्याऐवजी स्थिर पद घ्यायची. आता याच्या किमती घालायच्या. A1ची 4, A2ची 6, C1ची 4, C2ची 8. आता याची किंमत कशी काढायची? पहिल्यांदा हा गुणाकार लिहायचा. 4 गुणिले 8, नंतर हा गुणाकार त्याच्यातून वजा करायचा. 4 गुणिले 6, मग 8 चौक 32 वजाचं चिन्ह आणि 6 चौक 24. 32मधून 24 गेले, खाली राहिले 8. dx ची किंमत मिळाली 8. आता क्रेमरच्या पद्धतीनुसार आपल्याला एक्स वायच्या किमती काढायच्या आहेत. समीकरणाची उकल काढायची म्हणजे काय? एक्स वायच्या किमती काढायच्या आहेत. मग क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्सची किंमत काढण्याचं सूत्र आहे dx/d आणि वायची किंमत काढायचं सूत्र आहे dy/d. आता dx या स्थिरांक या निश्चयकाची किंमत किती आली पहा? वजा 4. मग इथं वजा 4 लिहून घेतले. डी ची किंमत किती आली आहे? 2. मग खाली 2 लिहून घेतले. म्हणजे याच्या समीकरणामध्ये फक्त आपण किमती टाकल्या आहेत. dy या निश्चयकाची किंमत आली आहे 8 म्हणून dy च्या जागी 8 लिहिले. डी ची किती आली आहे? 2 म्हणून डी च्या जागी आपण 2 लिहिले आणि मग बे 1 बे बे दुणे 4 म्हणजे इथे येईल वजा 2 आणि इथं बे 1 बे बे चौक 8 म्हणजे y ची किंमत येईल 4. ती पुढं आपण लिहिली आहे. एक्सची वजा 2 आणि वायची 4 म्हणून मग खाली लिहिलं एक्स वाय बरोबर एक्सची किंमत वजा 2 आणि वायची 4 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. तिसरं उदाहरण एक्स अधिक 2y बरोबर वजा 1, 2x वजा 3y बरोबर 12. पहिली पायरी समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत की नाही ती पाहायची. म्हणजे एक्स चलाचं पद, वाय चलाचं पद आणि स्थिर पद. एक्स चलाचं पद, वाय चलाचं पद आणि स्थिर पद या स्वरूपात दोन्ही समीकरणे आहेत. मग दुसरी पायरी दोन्ही समीकरणं आपण लिहून घेतली. नंतर काय करतो आपण? एक्स आणि वायचे सहगुणक लिहून घेतो. एक्सच्या सहगुणकांना आपण नाव दिले आहेत. पहिल्या समीकरणातला सहगुणक म्हणून A1, दुसऱ्या समीकरणातला सहगुणक म्हणून A2. A1 किती आहे? इथे सहगुणक नाही म्हणजे A1 आहे 1.
A2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातील एक्सचा सहगुणक तो आहे, इथे किती आहे एक्सचा सहगुणक 2 म्हणून तो आहे 2. B1 B2 म्हणजे आहेत वायचे सहगुणक. B1 म्हणजे पहिल्या समीकरणातला आणि B2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातला. आता B1 किती आहे इथे वायचा पहिल्या समीकरणात सहगुणक 2 आहे म्हणून 2 लिहून घेतला. वायचा दुसऱ्या समीकरणातला सहगुणक म्हणजे B2 तो किती आहे -3. वजा चिन्ह आहे 3ला, चिन्हासहित लिहायचा -3. नंतर C1 C2 म्हणजे हे आहेत स्थिरांक. पहिल्या समीकरणातील स्थिरपद किती कोणता आहे -1 म्हणजे ते आहे C1 -1 आणि दुसऱ्या समीकरणातलं स्थिरपद C2 म्हणजे ते आहे 12. आता नंतरची पायरी आपल्याला काढायची आहेत 3 निश्चयकांच्या किमती. 3 निश्चयक किती कोणते dx आणि dy. आता d ची किंमत काढताना आपल्याला 2 स्तंभ लिहावे लागतात. ते स्तंभ आपण कोणते लिहितो पहिले 2 स्तंभ x चे सहगुणक आणि y चे सहगुणक. x चे सहगुणक काय आहेत A1 A2 आणि y चे B1 B2. आता याच्यात किमती टाकायच्या आपण त्या लिहून घेतल्या आहेत. A1 ची किंमत 1, A2 ची 2 इथे आपण त्या लिहून घेतलेल्या आहेत, त्या फक्त याच्यात भरायच्या आहेत. B1 ची 2, B2 ची -3. आता याची किंमत कशी काढायची पहिल्यांदा हा गुणाकार मांडायचा 1 गुणिले -3 1 गुणिले -3 लिहून घेतले. चौकटी कंस केला गुणिले -3 गोल कंसात लिहिले आहेत. इथे हे -3 गोल कंसात आहेत म्हणून वरती आपण चौकटी कंस केलेला आहे. त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार 2 गुणिले 2. नेहमी पहिल्यांदा हाच गुणाकार लिहायचा आणि त्याच्यातून नंतर हा गुणाकार वजा करायचा 2 गुणिले 2. आता हाच कंस आधी सोडूया. 1 गुणिले -3 किती होतात 3 1 3 आणि 3ला वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह. हे वजाचं चिन्ह आहे तसं लिहिलं आणि 2 गुणिले 2 4. आता इथं दोन्ही समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असताना काय करतो आपण बेरीज. 4 आणि 3 किती झाले 7 आणि चिन्ह जे आहे ते चिन्ह देऊन टाकतो वजाचं चिन्ह म्हणून 7ला वजाचं चिन्ह. आता d ची किंमत आली, d या निश्चयकाची किंमत मिळाली -7. आता dx ची किंमत काढायची आहे. dx ची किंमत कशी काढायची तर त्यासाठी आपल्याला 2 स्तंभ घ्यावे लागतात. आता इथे x आहे, dx ची किंमत काढायची म्हणून आपण x चे सहगुणक काढून टाकायचे. त्याऐवजी घ्यायची स्थिर पद C1 C2. A1 A2 च्या ऐवजी आपण काय घेतली C1 C2 आणि ही B1 B2 आहे तशीच राहू द्यायची. y चे सहगुणक आहे तसे राहू द्यायचे. x ची किंमत काढायची आहे dx ची म्हणून x चे पद काढून टाकले. हे आपण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक वापरायची आहे. नंतर याच्यात किमती टाकायच्या. C1 ची किंमत -1 C2 ची 12 B1 ची 2 B2 ची -3. आता हा गुणाकार पहिल्यांदा लिहायचा -1 गुणिले -3 -1 गुणिले -3. त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार 2 गुणिले 12 2 गुणिले 12. आता हा गुणाकार पहिल्यांदा करायचा 3 1 3 हे झाले वजा गुणिले वजा अधिक म्हणून आले +3. हे वजाचं चिन्ह आहे तसं आणि 12 गुणिले 2 12 दुणे 24 आणि मग इथं 3ला अधिक चिन्ह आहे आणि 24ला वजा आहे. भिन्न चिन्ह असताना होते वजाबाकी. 24 मधून 3 गेले खाली राहिले 21. आता 21ला कोणतं चिन्ह मोठ्या पदाचं 24चं म्हणून इथं वजा चिन्ह म्हणजे आले -21. dx च्या निश्चयकाची किंमत आली -21. आता dy ची काढायची आहे. आता dy चे स्तंभ घेताना आपण काय करतो x चे सहगुणक तसेच ठेवतो. इथं y आहे म्हणून हे y चे सहगुणक आपण घेतलेले आहेत ते y चे सहगुणक काढून टाकायचे आणि त्याऐवजी स्थिर पद घ्यायची C1 C2. B1 B2 च्या ऐवजी काय घेतलं आपण C1 C2 आणि A1 A2 जे आहेत तसे राहू दिले. पहिल्यांदा A1 A2 घेतले होते ते आहे तसे राहू दिले. इथं y चे सहगुणक होते B1 B2 ते काढले आणि स्थिर पद घेतली C1 C2. आता याच्यात किमती टाकल्या. A1 ची किंमत 1 A2 ची 2 C1 ची -1 C2 ची 12. आता हा गुणाकार आधी करायचा 1 गुणिले 12 1 गुणिले 12 लिहिले त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार -1 गुणिले 2 -1 गुणिले 2 आणि 12 1 12. आता हे वजा चिन्ह आहे तसं राहू दिलं आणि -1 गुणिले 2 केले तर येतील -2 कारण 1ला वजा चिन्ह आहे 2 1 2 वजा चिन्ह
पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून हे -2 बाहेर येताना काय होतील +2 म्हणजे वजा वजा अधिक म्हणजे हे झाले +2 आणि हे 12 + 2 किती झाले 14. 12 आणि 2 14 म्हणजे dy किती मिळाला आपल्याला 14. आता आपल्याला समीकरण सोडवायचं आहे म्हणजे x आणि y ची किमती काढायच्या आहेत. मग क्रेमरच्या पद्धतीनुसार x ची किंमत काढायचं सूत्र आहे dx/d आणि y ची किंमत काढायचं dy/d. ते आपण लिहून घेतलं आणि मग याच्यात आपण किमती टाकल्या. dx ची आणि चेकाची किंमत आली आपली -21 ती टाकली, d ची किंमत आली -7 ती टाकली, dy ची किंमत आत्ताच आपण काढली किती आली 14 आणि d ची -7. आता इथं संक्षिप्त रूप दिलं 7 × 7 7 × 21 3 येईल वजा भागिले वजा अधिक म्हणून 3 ला आलं अधिकचं चिन्ह आणि इथे 7 × 7 आणि 7 × 2 = 14 आणि वजा भागिले अधिक म्हणून वजा म्हणून 2 ला आलं वजाचं चिन्ह म्हणजेच x ची किंमत मिळाली 3 आणि y ची -2. मग खाली आपण लिहिलंय xy बरोबर 3 आणि -2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. चौथं उदाहरण 6x - 4y बरोबर -12 8x - 3y बरोबर -2. समीकरणे ax + by बरोबर c या स्वरूपात आहेत म्हणून आपण ती लगेच एकाखाली एक लिहून घेतली. पहिलं समीकरण दुसरं समीकरण नावं दिली, नंतर आपण त्यांचे सहगुणक लिहून घेतले. a1 म्हणजे x चा सहगुणक आणि पहिल्या समीकरणातला म्हणून a1 आणि दुसऱ्या समीकरणातला म्हणून a2 असं आपण लिहून घेतलं. मग पहिल्या समीकरणातला x चा सहगुणक 6, a1 ची किंमत आली 6, a2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातला x चा सहगुणक तो आला 8, b1 b2 म्हणजे हे y चे सहगुणक आहेत. पहिल्या समीकरणातला y चा सहगुणक -4, दुसऱ्या समीकरणातला -3, c1 c2 म्हणजे हे आहेत इकडची स्थिर पदं. c1 पहिल्या समीकरणातला -12 आणि दुसऱ्या समीकरणातला -2. आता आपल्याला काढायचे आहेत 3 निश्चयकांच्या किमती d, dx आणि dy. d चे स्तंभ 2 आपल्याला लिहावे लागतात. ते आपण कसे घेतो? पहिले 2 स्तंभ x चे सहगुणक आणि y चे सहगुणक. x चे सहगुणक a1 a2, y चे सहगुणक b1 b2. याच्यात आपण किमती टाकतो. या किमती आपण इथे देऊन घेतलेल्या आहेत, त्या किमती फक्त इथं टाकून दिल्या. a1 आहे 6 a2 आहे 8 म्हणून इथं 8 लिहून घेतले, b1 आहे -4 b2 -3. आता पहिल्यांदा आपण हा गुणाकार करतो 6 × -3 6 × -3 लिहून घेतले, त्याच्यातून वजा करतो हा गुणाकार -4 × 8 -4 × 8 6 त्रिक 18 पण 3 ला वजा चिन्ह आहे म्हणून 18 ला येणार वजा चिन्ह 6 त्रिक 18. वजाचं चिन्ह आहे तसं राहू द्यायचं, हा गुणाकार करायचा 8 चोक 32 32 ला येईल वजाचं चिन्ह पण या कंसातून तो बाहेर येताना 32 इथं बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून वजा वजा अधिक होईल म्हणून 32 येतील इथं अधिक 32 आणि मग या दोन घांना भिन्न चिन्ह आहे, भिन्न चिन्ह होताना वजाबाकी होते म्हणून 18तून 32 मधून 18 वजा करायचे. 32 मधून 18 गेले खाली राहिले 14 आणि 14 ला मोठ्या पदाचं चिन्ह, मोठं पद कोणतं आहे 32 म्हणून अधिक 14. डी या निश्चयकाची किंमत मिळाली 14. आता dx ची किंमत काढताना हे 2 स्तंभ घेताना आपण काय करतो, इथं x आहे म्हणून हे x चे जे सहगुणक आपण घेतले आहेत त्याऐवजी आपण स्थिर पद्धत घेतो c1 c2. मग a1 a2 च्या ऐवजी आपण काय घेतली c1 c2 आणि हे b1 b2 y चे सहगुणक आहेत ते आहे तसे राहू देतो. इथं x आहे म्हणून x चे काढून टाकले, त्याऐवजी स्थिर पद लिहिली आणि याच्यात किमती टाकल्या. ह्या किमती आपण पाहून फक्त टाकून घेतल्यानंतर हा गुणाकार आधी करायचा -12 × 3 -12 × 3 लिहून घेतले. नंतर त्याच्यातून वजा केला हा गुणाकार -4 × -2 -4 × -2 आणि 12 × 3 12 त्रिक 36 वजा वजा चिन्ह आहे वजा गुणिले वजा अधिक म्हणून 36 ला अधिकचं चिन्ह, हे वजा चिन्ह आहे तसं राहू दिलं. नंतर हा गुणाकार करून घेतला वजा गुणिले वजा अधिक होईल म्हणजे 4 × 2 = 8 अधिक येतील आणि बाहेर वजाचं चिन्ह आहे म्हणून हे 8 अधिकचे वजा होतील म्हणजे हे वजाचं चिन्ह आणि हे 8 आहे तसे म्हणजेच 36 वजा 8 आणि 36 मधून 8 गेले खाली राहिले 28. dx या निश्चयकाची किंमत मिळाली 28. आता dy ची काढायची. dy चे स्तंभ घेताना काय करतो आपण, हा a1 a2 आहे तसा लिहितो आणि जे y चे सहगुणक आपण इकडे लिहिले होते
हे पहा B1 B2 ते काढून टाकायचे आणि त्याऐवजी घ्यायचं C1 C2. वायचे सहगुणक B1 B2 काढायचे आणि त्याच्याऐवजी लिहिले C1 C2 आणि याच्यात किमती टाकल्या त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत त्या पाहून लिहून घ्यायच्या. नंतर हा गुणाकार आधी करायचा 6 गुणिले वजा 2. नंतर त्याच्यातून वजा केला हा गुणाकार 12 गुणिले 8 वजा 12 गुणिले 8 वजा 12 आहेत सॉरी वजा 12 गुणिले 8. मग हा गुणाकार केला 6 दुने 12 2ला वजाचं चिन्ह म्हणून अधिक गुणिले वजा वजा म्हणून 6 दुने 12 वजा येतील. आता हे वजाचं चिन्ह आहे तसं राहू दिलं आणि नंतर हा गुणाकार आधी करून घेतला 12 8 96 12 8 96 ला येईल वजाचं चिन्ह कारण एकाला वजाचं चिन्ह आहे वजा गुणिले अधिक वजा. पण हे वजा हे कंसाच्या बाहेर येताना इथं वजाचं चिन्ह आहे म्हणजे वजा वजा अधिक होतील म्हणजे 96 होतील अधिक. आणि मग ह्या दोघांना पहा भिन्न चिन्ह आहेत वजा 12 आणि अधिक 96. मग 96 मधून 12 गेले खाली राहिले 84. पण उत्तराला मोठ्या पदाचं 96चं चिन्ह म्हणजे इथं अधिकचं चिन्ह येईल म्हणजे आले अधिक 84. dy मिळाला 84. आता आपल्याला काय करायचं आहे एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. एक्स आणि वायच्या किमती काढताना क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्सची किंमत काढण्याचं सूत्र आहे dx/d आणि वायची किंमत काढायचं y बरोबर dy/d. मग याच्यात किमती भरल्या dxच्या निश्चयकाची किंमत आली आपली 28 ती याच्यात टाकली ची आली 14 ती टाकून घेतली dy आली 84 आणि d आली 14. आणि आता ह्या भागाकार केला 14 1 14 14 2 28. एक्सची किंमत मिळाली 2 14 1 14 14 7 84 आणि वायची किंमत मिळाली 6. म्हणजेच एक्स आणि वाय बरोबर 2 6 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. आता 5वं उदाहरण 4m अधिक 6n बरोबर 54 3m अधिक 2n बरोबर 28. आता इथं एक्स वायच्या ऐवजी mn ही चला आली आहेत फक्त एवढाच बदल झालाय. आता हे समीकरण ax अधिक by या स्वरूपात आहेत का mचं पद नंतर nचं पद नंतर स्थिरांक mचं पद nचं पद नंतर स्थिर पद म्हणजे ही दोन्ही समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत. मग आपण पहिलं समीकरण लिहिलं दुसरं समीकरण लिहिलं आणि मग त्यांचे सहगुणक लिहून घेतले. तर खाली पहा चे सहगुणक म्हणजेच a1 a2 पहिल्या समीकरणातला आहे म्हणून याला a1 नाव दिलं हा दुसऱ्या समीकरणातला आहे म्हणून याला a2 नाव दिलं. पहिल्या समीकरणातला mचा सहगुणक 4 आहे तो लिहून घेतला a1. a2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातला mचा सहगुणक किती आहे हा 3 म्हणून 3 लिहून घेतला. b1 b2 म्हणजे काय तर चे सहगुणक. आता चे सहगुणक पहिल्या समीकरणातला आहे म्हणून याला b1 नाव दिलं हा आहे 6. दुसऱ्या समीकरणातला चा सहगुणक 2 आहे तो आहे b2. आणि स्थिर पद c1 c2 म्हणजे आहेत हे स्थिर पद पहिल्या समीकरणातला आहे म्हणून याला c1 म्हटलंय हे आहे 54. दुसऱ्या समीकरणातला आहे म्हणून याला c2 म्हटलंय हे आहे 28. पुढची स्टेप म्हणजेच dm आणि dn या निश्चयकांच्या किमती काढायच्या. d ची किंमत काढताना आपण काय लिहितो m चे सहगुणक आणि n चे सहगुणक. पहिले दोन स्तंभ पहिले m चे आहेत आणि नंतर n चे आहेत म्हणजे a1 a2 m चे सहगुणक b1 b2 n चे सहगुणक. त्याच्यात किमती भरून घेतो आपण किमती आपण लिहून घेतलेल्या आहेत ते किमती भरल्यानंतर आपण हा गुणाकार आधी करतो 4 गुणिले 2 4 गुणिले 2 लिहिले नंतर त्याच्यातून हा गुणाकार वजा करतो 6 गुणिले 3 6 गुणिले 3 आणि 4 दुने 8 वजाचं चिन्ह आणि 6 त्रिक 18 आणि इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणून 18 मधून 8 वजा केले आणि उत्तराला वजा चिन्ह दिलं कारण 18 हा मोठं पद आहे म्हणून वजा चिन्ह म्हणून d ची किंमत मिळाली आपल्याला वजा 10. आता dm चे स्तंभ लिहिताना आपण काय करतो dm हा निश्चयक आहे त्याची किमती काढायच्या त्याचे स्तंभ लिहायचे तेव्हा आपण जे dm लिहायचं म्हणून m चे जे आपण सहगुणक लिहिले होते ते काढून टाकतो आणि त्याऐवजी स्थिर पद घेतो c1 आणि c2. a1 a2 काढून टाकले आणि त्याऐवजी c1 c2 लिहिले. हे b1 b2 हे जे n चे सहगुणक आहेत ते आहे तसेच राहू देतो. नंतर यांच्यात किमती भरून घेतल्या ह्या किमती आहेत त्यांच्या. नंतर पहिल्यांदा हा गुणाकार करतो 54 गुणिले 2 त्याच्यातून हा गुणाकार वजा करतो 6 गुणिले 28. 54 गुणिले 2 108 वजा 6 गुणिले 28 168 आणि 168 मधून भिन्न चिन्ह आहेत म्हणून वजाबाकी झाली 168 मधून 108 गेले खाली राहिले 60.
60ला मोठ्या पदाचं चिन्ह 168 म्हणून इथं आले -60. आता DN ची किंमत काढायच्या वेळेस आपण हे स्तंभ लिहितो ते काय करतो, हे जे M चे सहगुणक आहेत A1 A2 ते तसेच राहू देतो आणि इथं N आहे म्हणून N चे सहगुणक जे आहेत आपण पहिल्यांदा लिहिलेले ते कट करून त्याऐवजी स्थिर पद घेतो C1 C2. त्याच्यात किमती टाकतो. नंतर पहिल्यांदा हा गुणाकार करतो 4 × 28. 4 × 28 केले, त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार 54 × 3. मग 4 × 28 आले 112 वजा 54 × 3 आले 162 आणि इथं वजाबाकी होईल भिन्न चिन्ह आहेत म्हणून. मग 162 मधून 112 गेले, खाली राहिले 50 आणि 50ला 162 चिन्ह, कारण मोठे आहेत 162 त्यांना वजा चिन्ह आहे म्हणून 50ला वजा चिन्ह, म्हणजे DN ची किंमत मिळाली आपल्याला -50. आता समीकरणाची उकल काढायची म्हणजे आपल्याला M आणि N च्या किमती काढायच्या आहेत, चलाच्या किमती काढायच्या आहेत. मग क्रेमरच्या पद्धतीनुसार M ची किंमत काढण्याचं सूत्र DM/D आणि N ची किंमत काढण्याचं सूत्र आहे DN/D. मग DM या स्थिरांकाची किंमत आपली काय आली आहे -60. मग -60 टाकली. D ची आली आहे -10. मग -10 टाकली. DN ची आली आहे -50. मग -50 तर किंमत टाकून घेतली. D ची आली आहे -10. मग -10 टाकून घेतली. इथे -60 भागिले -10. मग वजा भागिले वजा अधिक आणि 10 × 60 म्हणून इथं आले +6. आता यांची किंमत -50 भागिले -10 वजा भागिले वजा अधिक आणि 10 × 5 = 50 म्हणजे इथं आले +5. M ची किंमत मिळाली 6, N ची 5 म्हणून मग खाली लिहिलंय MN बरोबर 6, 5 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. 6वा प्रश्न 2x + 3y = 2, x - y/2 = 1/2. पहिली पायरी समीकरणे ax + by = c या स्वरूपात आहेत की नाही ते तपासून घ्यायचं. x चं पद, y चं पद, स्थिर पद, x चं पद, y चं पद, स्थिर पद. समीकरणे ax + by = c या स्वरूपात आहेत. मग पहिलं समीकरण लिहून घेतलं, दुसरं समीकरण लिहून घेतलं, मग त्यांचे सहगुणक लिहिले. A1 आणि A2 म्हणजेच x चे सहगुणक. A1 म्हणजे पहिल्या समीकरणातला x चा सहगुणक तो आहे 2, दुसऱ्या समीकरणातला इथं सहगुणक नाही म्हणजे तो आहे 1. B1 आणि B2 म्हणजे y चे सहगुणक. B1 म्हणजे पहिल्या समीकरणातला सहगुणक 3, B2 म्हणजे y चा दुसऱ्या समीकरणातला सहगुणक. आता इथं सहगुणक किती आहे 1/2 आणि तो आहे वजा, म्हणजे आता इथं y चा सहगुणक किती आहे 1/2 आणि तो आहे वजा म्हणून -1/2. आणि स्थिर पद कोणती आहेत, ही जी बरोबर चिन्हाची इकडे आहे ती आहे स्थिर पद. पहिल्या समीकरणातलं C1 आहे 2 आणि C2 1/2. आता आपल्याला 3 निश्चयकांच्या किमती काढायच्या D, dx आणि dy. D या निश्चयकाची किंमत काढत असताना 2 स्तंभ घ्यायचे. कसे घ्यायचे ते, पहिले 2 स्तंभ x चे सहगुणक आणि y चे सहगुणक. x चे सहगुणक A1 A2 या स्तंभामध्ये y चे सहगुणक लिहायचे B1 B2. त्यांच्या किमती टाकायच्या. त्यांची किमती आपण इथे लिहून घेतल्या आहेत, इथून पण टाकता येतात, त्या आपण टाकून घेतल्या. मग आधी हा गुणाकार करायचा 2 × -1/2, 2 × -1/2. त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार 3 × 1, 3 × 1 लिहून घेतले. मग हा 2 अंशात आहे, हा छेदात आहे, 2 सोबत 2 कट झाला, इथं किती राहिले -1, -1 लिहून घेतला. हे वजाचं चिन्ह आणि 3 × 1 = 3. आता इथे दोन्हींना समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असताना करायची बेरीज. 3 आणि 1 4 आणि जे चिन्ह आहे ते द्यायचं. वजाचं चिन्ह आहे दोन्हींना म्हणून वजाचं चिन्ह, म्हणून इथं आले -4. आता काढायची dx ची किंमत. dx ची किंमत काढत असताना दोन स्तंभ घ्यायचे आहेत आपल्याला. ते आपण कसे घेतो, x आहे म्हणून x चे सहगुणक काढून टाकायचे आणि त्याऐवजी स्थिर पद घ्यायची. आपण जे x आणि y चे सहगुणक घेतले होते, या स्तंभात x चे, या स्तंभात y चे, या स्तंभातले x चे सहगुणक काढून टाकले, त्याऐवजी स्थिर पद लिहिली C1 C2 आणि y चे जे सहगुणक आहेत B1 B2 ते आहे तसेच ठेवले.
आणि मग त्यांच्या किमती टाकल्या आपण इथं. आणि त्या आता हे कसं सोडवायचं, तर हा गुणाकार आधी करायचा. 2 गुणिले वजा 1/2 लिहून घेतला. त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार 3 गुणिले 1/2. 3 गुणिले 1/2. अंशातला आणि छेदातला 2 कट झाला. इथं राहिले वजा 1, तो 1 लिहून घेतला. हे वजाचं चिन्ह आणि हे अंशाचा गुणाकार अंशस्थानी 3 1 3 आणि छेदाचा गुणाकार 1 बे 1 बे म्हणजे 3/2. इथं आले वजा 3/2. आता इथं पण समान चिन्ह आहे. समान चिन्ह असताना होते बेरीज. मग बेरीज करताना इथं छेद नाही म्हणजे इथं आहे 1. मग दोघांचा छेद सारखा केला, 2 केला, बे 1 बे. खाली 1ला 2ने गुणलं म्हणल्यावर वरच्या 1ला पण 2ने गुणलं. मग इथं किती झाले 2 आणि हे 2 आणि हे 3. अंशातले 2 अधिक 3 झाले 5 आणि दोन्हीला वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह. मग dx या निश्चयकाची किंमत आली वजा 5/2. आता आपल्याला काढायची dy ची किंमत. dy ची किंमत काढताना आपण आधी dy ची किंमत काढताना जे 2 स्तंभ लिहितो आपण ते कशी लिहितो, इथं असतात x चे सहगुणक, इथे y चे सहगुणक. x चे आहे तसेच राहू द्यायचे. इथं y आहे म्हणून x चे आहे तसे राहू द्यायचे. a1 a2 आणि y आहे म्हणून y चे काढून टाकायचे आणि त्याऐवजी स्थिर पद घ्यायची c1 c2. मग त्यात किमती टाकल्या. नंतर हा गुणाकार केला पहिला 2 गुणिले 1/2 लिहून घेतले. त्याच्यातून वजा केला हा गुणाकार 2 गुणिले 1. अंशातला छेदातला 1 कट झाला. इथं राहिले फक्त 1 आणि बे 1 बे आणि हे वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा चिन्ह. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. बे 1 बे हे अधिक होतात आणि हे अधिक कंसाच्या बाहेर येताना वजा होणार, कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह. आणि दोन्हींना भिन्न चिन्ह आहे तिथे होईल वजा बाकी. 2तून 1 गेला, खाली राहिला 1. उत्तराला मोठ्या पदाचं म्हणजे 2चं चिन्ह, 2ला वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह म्हणजे इथं आले वजा 1. आता 3 निश्चयकांच्या किमती मिळाल्यावर आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या असतात. समीकरणाची उकल काढायची म्हणजे समीकरणातील चलांच्या किमती काढायच्या. मग चल आहेत x आणि y आणि x ची किंमत काढायचं सूत्र क्रेमरच्या पद्धतीनुसार dx/d आहे आणि y ची किंमत काढायचं सूत्र dy/d आहे. मग याच्यात किमती टाकायच्या. dx ची किंमत आपण काढली ती आली वजा 5/2. d ची किंमत वजा 4. dy ची वजा 1, d ची वजा 4. आता हे 5/2 आहे तशी लिहिले. नंतर भागिले उलट गुणिले. गुणिले केला आपण गुणाकार. हे 4/1 आहेत, याचा व्यस्त होईल. मग 1/4 याचा व्यस्त काय होईल, 1/4 घेतला. ते आहेत वजा 1/4 आणि इकडं y बरोबर 1/4 लिहिले, कारण वजा चिन्ह वजा वजा कॅन्सल झालं किंवा वजा चिन्ह वजा सोबत कॅन्सल झालं. इथं राहिले फक्त 1/4. इथं वजा 5/2 आहेत आणि इथं पण वजा 1/4 आहे. वजा गुणिले वजा अधिक. मग 5 1 5 म्हणजे इथं आले अधिक 5 आणि इथं 4 2 8 म्हणजे इथं आले अधिक 8. हे 1/4 y ची किंमत मिळालेली आहे आपल्याला 1/4. म्हणजेच x ची किंमत मिळाली आपल्याला 5/8 आणि y ची 1/4. दोन्ही चलांच्या किमती मिळाल्या. मग आपण खाली लिहिलंय x y बरोबर x ची किंमत आली 5/8, y ची 1/4 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे.